नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये क्रिश अबोलीला समजावत म्हणतो की तू तुझ्या मनातील हा संशय आधी बाजूला ठेव. परमजित सर खूप चांगले आहेत अगं, नाहीतर त्यांनी राघूला बदनामीपासून का वाचवलं असतं. आणि ते अंकुश सरांना शोधण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरत आहे, त्यामुळे प्लीज ऐक माझं. तेव्हा अबोली म्हणते की नाही क्रिश, मला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. याआधी देखील आपली फसवणूक झाली ना, म्हणून मी तुला विनंती करते, प्लीज एकदा त्यांची चौकशी कर. तेव्हा क्रिश अखेर म्हणतो की तू हट्ट सोडणार नाहीस ना, तर ठीक आहे, मी करेन त्यांची चौकशी, परंतु मी करेल, तू काहीही करायला जाऊ नकोस. ते खूप मोठे ऑफिसर आहेत, ते माझ्या नोकरीवर येईल आणि माझं सोड, तुला सुद्धा याचा खूप त्रास होईल, असं अबोलीला पुन्हा एकदा समजावून तिथून निघून जातो. मात्र एकटीच विचार करत उभी असते आणि तेव्हाच तिला अंकुशच्या येण्याचा भास होतो. अंकुश युनिफॉर्ममध्येच घरी येतो आणि गन घेऊन जायला निघालेला असतो. अबोली मात्र त्याला थांबवत असते. तेव्हा अंकुश म्हणतो, मला जावं लागेल, एक खूप मोठी गँग आहे, तिला पकडायचं आहे. अबोली म्हणते, सर आज दिवाळी आहे, प्लीज नका ना जाऊ, आत्ताच तर आलात ना. तेव्हा अंकुश प्रेमाने तिला समजावत म्हणतो, अबोली अगं, जर ड्युटी असली तर पोलिसांना सणवार, दिवाळी, दसरा असं काहीही नसतं आणि पोलिसांसाठी तर कर्तव्य महत्वाचं असतं. तू इतकी का घाबरतेस? उलट जर ड्युटी बजावत असताना उद्या मला काही झालं जरी ना, तरी तुम्ही माझ्या मरणाचं दुःख अजिबात करायचं नाही. प्रत्येक दिवाळीला तू आपलं घर छान सजवायचं, असं अबोलीला सांगत असतो. अबोली मात्र केविलवाणीच म्हणते की जर का सारखे सारखे तुम्ही मिशनवर जाणार असाल तर मी कसं स्वस्थ राहायचं. तेव्हा अंकुश प्रेमाने तिला मिठीत घेत बोलतो की राहावं लागेल अबोली, कारण तू एका पोलिसाची बायको आहेस, घाबरू नकोस, आलोच मी लवकर, असं बोलून तो निघून जातो. अबोली मात्र अंकुश तर थांबा असं बोलतच असते आणि ती पुन्हा एकदा भानावर येते. अबोली स्वतःशीच म्हणते की सर, तुम्हाला दिलेलं वचन कधीच मोडणार नाही, प्रत्येक दिवाळीत आपलं घर छान सजवेन. परंतु सर, या दिवाळीत काय, परंतु पुढच्या प्रत्येक दिवाळीत तुम्ही माझ्या सोबत असाल, असं बोलत ती खुश होते. तर दुसरीकडे विजया आता पोलीस स्टेशनमध्ये येते. तोऱ्यानेच येऊन आता परमजित समोर खुर्चीत बसते आणि कॉफी पितच म्हणते की माझी एक कंप्लेन आहे. तेव्हा विजयाकडे पाहत आता हा खोटा परमजित रागानेच म्हणतो की तुम्ही कुठे आहात ना, याचं जरा भान ठेवा. विजया मात्र तोऱ्यानेच सांगत असते, मी कुठे आहे, काय करतेय, याचं मला व्यवस्थित भान आहे. असं आहे, मांजर जरी डोळे मिटून दूध पित असली ना, तरी अख्खं जग ना तिच्याकडे पाहत असतं. तेव्हा हा किडनॅपर म्हणतो की परंतु ज्याला तुम्ही मांजर समजताय तो वाघ निघाला आणि झडप घातली तर. तेव्हा विजया लगेच बोलते, प्राण्यांबद्दल तर खूपच माहिती आहे, स्वतःबद्दल असती तर बरं झालं असतं, मला तुमच्याबद्दल माहिती हवी होती. तेव्हा हा खोटा परमजित सिंग बोलतो की तुम्हाला कुठलीही उत्तरं द्यायला मी बांधील नाहीये, एनिवे विचारा काय विचारायचे. तेव्हा विजया म्हणते, तुम्ही परमजित सिंग ना, मग तुमची बॅच कुठली आणि पहिली पोस्टिंग कुठे झाली होती. तेव्हा परमजित सांगतो की 1984 आणि पहिली पोस्टिंग गडचिरोली. तेव्हा विजया म्हणते, ठीक आहे, आणि तुम्ही तर अनेक केस हँडल केले असतील ना, तुम्ही अंकुशला मेडल सुद्धा दिलेलं, मग त्या केसबद्दल माहिती सांगा. तुम्ही तर खूप पराक्रम केले असतील, त्याबद्दल काही सांगा, असं बोलते. तेव्हा आता परमजित रागानेच म्हणतो की तुमच्या या असल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला माझ्याकडे वेळ नाहीये. विजया चिडूनच म्हणते की वेळ काढावा लागेल, कारण आज ना तुझी सगळी कुंडली मी घेऊनच आलीये. तू जगाला वेड बनवू शकतो, परंतु या विजयाला नाही, असं बोलत तिच्या पर्समधील ते पेपर कटिंग काढून आता त्या किडनॅपरला दाखवते आणि म्हणते की तू कोण आहेस, काय करतोय, याची सगळी माहिती आहे मला. आता सध्या अंकुश आणि अबोलीच्या आयुष्यात जे घडतंय ते तूच घडवतोय ना, आणि यासाठी इथे असलेले कोणीही तुझी तारीफ करणार नाही, परंतु मी मात्र करेन. जॉब, खूप चांगलं काम केलंय तू, तू तर माझ्याही पुढे गेलास. आणि आता बोल, तू अबोलीची मदत करून तिचा विश्वास संपादन का केलाय, तिचा घात करण्यासाठीच ना. तो किडनॅपर चिडूनच म्हणतो की या सगळ्याशी तुझा काय संबंध. विजया हसतच म्हणते की माझाच तर संबंध आहे, आणि आता जर का नाटकं केलीच ना, तर तुझं हे स्पेशल फोर्सचं नाटक मी सगळ्यांसमोर उघडं करील, बघायचंय का, असं बोलते. आणि लगेच आता सर्वांना आवाज देत तिथे बोलावून घेते. तो किडनॅपर लगेचच गनवर हात ठेवत म्हणतो की हे काय करतीये, या सगळ्याचे परिणाम खूप वाईट होतील, माहितीये का तुला. विजया हसतच म्हणते, काय झालं, टेन्शन येतंय का तुला.
तुला त्यात आता सगळे कॉन्स्टेबल तिथे येतात तेव्हा विजया म्हणते की तुमच्या सरांना काहीतरी सांगायचं आहे. परमजितची मात्र बोबडी वळते तेव्हा विजया म्हणते की बरोबर आहे, स्वतःची स्तुती स्वतःच कशी करणार ना, आणि तुमच्या सरांनी तर खूप मोठमोठी कामं केली आहेत आणि आता अंकुश सरांना सुद्धा तेच शोधणार आहेत. त्यांना काही मदत लागली तर कराल ना. तेव्हा आता सर्व कॉन्स्टेबल होकार देत तिथून निघून जातात. त्यानंतर विजया म्हणते काय झालं, 2 मिनिटं पायाखालची जमीन सरकली ना, तर का हा फोटो मी इथे दाखवला ना तर तो इन्स्पेक्टर क्रिशच तुझी वाट लावेल असं त्या किडनॅपरला बोलते. तेव्हा तो लगेच म्हणतो तुला काय हवंय. विजया सांगते मला अंकुशला भेटायचंय. तर दुसरीकडे क्रिश आणि अबोली माधव काकांना फोन करतात. क्रिश म्हणतो की तुम्हाला आत्ताच्या आत्ता हेड ऑफिसला जाऊन सिक्रेटली एक माहिती काढायची आहे. तुम्ही विश्वासातले आहात ना म्हणून तुम्हालाच हे काम सांगतोय. काका म्हणतात अरे पण नक्की काय करायचंय. तेव्हा अबोली सांगते काका त्या परमजित बद्दल माहिती काढायची आहे, कारण मला असं वाटतंय आता जो आपल्या समोर आहे ना तो खरा परमजित नाहीये. काका आश्चर्याने बोलतात अबोली तू परमजित सरांवर संशय घेतेस का. तेव्हा अबोली म्हणते काका प्लीज मी रिक्वेस्ट करते. तेव्हा काका आता तयार होतात. नंतर आता क्रिश व अबोली ज्या नंबरवरून अंकुशचा फोन आला होता त्या नंबरपर्यंत पोहोचण्यासाठी एका इथिकल हॅकरची मदत घ्यायचं ठरवतात. तर दुसरीकडे विजया आता अंकुशला बांधून ठेवलेल्या त्या नाट्यगृहात येऊन पोहोचते. अंकुशचं लक्ष जातं. तो लगेच धक्क्याने म्हणतो की तू इथे कशी आलीस. विजया नाटकं करत सांगते की अरे तो परमजित सिंग आहे ना त्याच्यावर मला संशय आलेला म्हणून त्याला फॉलो करत मी इथपर्यंत आले आणि तो तर खूप भयानक माणूस आहे रे. तेव्हा अंकुश म्हणतो भयानक कसला, विकृत आहे तो विकृत. ते जाऊ देत, घरचे सगळे कसे आहेत. अबोली आजी रमा माधव काका ते ऐकताच विजया म्हणते की तू काय विचारतोय हे, त्यांना काय होणार. तू गेल्यापासून ना ते सगळे मजेत आहेत. तू तर पल्लवी आणि शार्दूल बद्दल विचारायला हवं होतंस. तेव्हा आता अंकुश म्हणतो सॉरी पल्लवी आणि शार्दूलची तब्येत कशी आहे. तेव्हा विजया म्हणते की अरे पल्लवीने तर खाणं पिणं सोडलंय, शार्दूल दिवसभर डॅडा डॅडा करत असतो. तेव्हा आता अंकुश म्हणतो तू बोलण्यात वेळ घालवू नकोस, लवकर सोडव मला. तेव्हा आता विजया मनाशी विचार करते जर का याला आता सोड तर हा चाळीत जाऊन सगळीच गडबड करेल. तेव्हाच अंकुश म्हणतो काय झालंय सोड ना. विजया आता पुढे सरसावते आणि तितक्यात तो किडनॅपर येऊन तिच्या डोक्यात हॉकीने वार करतो. विजया बेशुद्ध होऊन खाली पडते. अंकुश धक्क्यानेच हे काय केलंस तू असं म्हणतो, परंतु तो किडनॅपर आता विजयाला तिथून घेऊन जात. तर इकडे क्रिश आणि अबोली हॅकरकडे आलेले असतात. तो हॅकर कामाला लागतो. क्रिश अबोलीला सांगतो काळजी करू नकोस, त्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केल्यावर आपल्याला लवकरच कळेल की तो माणूस कोण आहे ते. तर अबोली विचारते परमजित कुठे आहे आता. क्रिश म्हणतो माहिती नाही. तेव्हा अबोली म्हणते तू त्याच्या मागावर तुझी माणसं लावणार होतास ना, आपण अंकुश सरांपर्यंत पोहोचलो असतो ना. तेव्हा क्रिश म्हणतो की शांत हो, मी माझी माणसं कामाला लावली अबोली. तर दुसरीकडे विजया आता शुद्धीवर येते आणि म्हणते की मूर्ख माणूस, एवढ्या जोरात कोणी मारतं का. तेव्हा तो किडनॅपर म्हणतो की माझं असंच असतं आणि जर हळू मारलं असतं तर त्या अंकुशला कळालं नसतं का. विजया म्हणते की ठीक आहे पण आता पुढचा प्लॅन काय आहे. तेव्हा किडनॅपर म्हणतो मला काय हवं आहे ते तर तुला माहितीच आहे ना. त्यावर विजया बोलते की होय, परंतु त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल, त्या अंकुशला कायमचं संपवावं लागेल. तो किडनॅपर हसतच म्हणतो की अगं त्याला संपवण्यासाठी तर हे सगळं सुरू आहे ना, त्याचा काउंटडाऊन तर कधीच सुरू झालाय. ते ऐकताच विजया खुश होत मनाशी म्हणते की आता मजा येणार. तिकडे अबोली अंकुशला शोधत राहणार आणि इकडे अंकुश संपणार. हा डबल गेम खेळताना ना खूप मजा येणार. अबोली तू अंकुशला शोधत राहणार आणि मी तुझ्या अंकुशला कायमचं संपवणार असं स्वतःशी बोलत असते. तर पुढील भागात आता माधव काकांना कळतं की तो खरा परमजित नाहीये. ते अबोलीला फोन करून सांगतात की तुझा संशय खरा ठरला होता. अबोली व क्रिश पोलीस स्टेशनमध्ये येतात. तेव्हा त्यांना कळतं की परमजित तर घरी गेलाय. तेव्हा अबोली खूप घाबरते. ती लगेच आजीला कॉल करून सांगते की हे बघ आजी, जो घरी आलाय ना तो खरा परमजित नाहीये. तेव्हाच आता हा किडनॅपर फोन घेतो आणि म्हणतो की काय झालं अबोली, आजीला सावध करायला फोन केला होतास का. मग तर आता मला म्हातारीला ढगात पाठवावं लागणार. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.